नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते. बातमी राजकीय गोटातून आहे. राज्यात पहिल्यांदाच सामाजिक वॉर रूम उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात मंत्रालयात एक बैठक सुद्धा घेतली आहे. ज्या योजना थेट जनतेशी निगडीत आहेत अशा योजनांचा आढावा याच वॉर रूम मधून घेतला जाणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार राबवत असलेल्या योजना आणि सामाजिक उपक्रमांचा यातून आढावा घेतला जाईल. तर पायाभूत सुविधांसाठी याआधीच वॉर रूम तयार करण्यात आलेली आहे. त्यात अजून सामाजिक वॉर रूमची भर पडली आहे. आणि यानंतर राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अशी बातमी आहे. ऑपरेशन टायगरचा अंक आता पुण्यात सुद्धा पाहायला मिळणार आहे. कारण पुण्यातले 3 माजी आमदार याच महिन्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 3 माजी आमदारांसहच आणखीही 6 जण शिंदेंच्या सेनेच्या वाटेवरती असल्याचं समजतंय. यात काँग्रेसचे 2 आणि ठाकरे गटाचे 4 नेते शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठीच ऑपरेशन टायगर राबवण्यात येत आहे आणि त्यामुळे महापालिका निवडणुकांआधी शिंदेंच्या सेनेत इनकमिंग पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरतीच या वेगवान हालचाली घडताना दिसत आहेत. अनेक ऑपरेशन वेगवेगळ्या पक्षांकडून राबवले जात आहेत आणि इनकमिंग आपल्या पक्षात जास्तीत जास्त कशी होईल यावर भर दिला जातोय, ज्याचा अर्थातच इतर पक्षांना फटका बसतोय. नेमकं याचं सगळं काय होणार याची पार्श्वभूमी पाहता परिणाम काय असणार हे तर पालिका निवडणुकीतच कळणार आहे. राज्यातील इतर बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील आणखी 11 सरपंचांसह 402 जणांचं सदस्यत्व रद्द केलंय. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे. याआधी 20 जानेवारीला 7 तालुक्यातील 13 सरपंच तर 418 सदस्यांचं सदस्यत्व पाठक यांनी रद्द केलं होतं. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाईचा धडाकाच लावलाय. दारू, गुटखा, जुगार, पाळू माफियांना दणका देत 671 गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर या माफियांकडून 3,25,00,000चा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. शिवाय फरार आरोपींना अटक करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत. हमी केंद्राच्या माध्यमातून सोयाबीन खरेदीसाठी 6 फेब्रुवारीपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. ही मुदतवाढ मिळाली त्याच वेळी 2 शासकीय सुट्ट्याही लागू करण्यात आल्या. आता उर्वरित 4 दिवसांत 2 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी होणार कशी असा प्रश्न आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदीची यंत्रणा उपलब्ध नाहीये, म्हणून शेतकरी धास्तावलेत. यवतमाळमध्ये सीसीआयनं 10 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील कापूस खरेदी थांबवली आहे. खुल्या बाजारात कापसाच्या दरात घसरण झाली आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी सीसीआयकडे धाव घेतली आहे आणि म्हणूनच सीसीआयची केंद्र हाऊसफुल झाल्यानं आता कापूस ठेवायलाही जागा राहिला नाहीये. म्हणूनच सीसीआयनं कापूस खरेदी सध्या थांबवली आहे. खानदेशात मक्याची लागवड यंदा वाढली आहे. लागवड सुमारे 1,40,000 हेक्टरवरती झाली आहे. खरीपात अतिपावसातील नुकसान आणि अन्य पिकांत फारशी संधी नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये मक्याला पसंती दिली आहे. घाऊक बाजारात आलं, लसूण, काकडी, ढोबळी मिरची, मटार या फळभाज्यांच्या दरात घट झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. परराज्यातून 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यात एक बिबट्या मादी मृतावस्थेत आढळून आली आहे. या बिबट्या मादीचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याचा तपास वन विभाग करताय. याच परिसरात मागील 8 दिवसांत 2 बिबट्यांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात पीसी वाघिणीच्या गळ्यात तारांचा फास अडकल्याची बाब आता वन्यजीव फोटोग्राफरच्या फोटोतून उघडकीस आली आहे. वेळीच उपचार न झाल्यास वाघिणीसोबत पिलांच्याही जीवाला धोका निर्माण झालाय. वन्यजीव विभागाकडून तिचा शोध सुरू आहे. अमरावतीचं पथकही दाखल झालंय.
कोल्हापूर जिल्ह्यातील हळदी कंडगाव मार्गावरती रात्री खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू तर 10 ते 15 प्रवासी जखमी झालेत. बसमधील प्रवासी मुंबईमधील एका खासगी कंपनीतील कर्मचारी होते, जे सहलीसाठी गोव्याला गेले होते. अकोल्यात 7 वर्षांच्या चिमुकलीला भरधाव ट्रकनं चिरडलाय. या अपघातात चिमुकलीचा जागीच मृत्यू झालाय. स्कूटीनं जाणाऱ्या दोघी बहिणींच्या स्कूटीला ट्रकनं जोरदार धडक दिली. अपघातानंतर संतप्त नातेवाईकांसह नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकाच्या कारनं अचानक पेट घेतला. महाबळेश्वर पालिकेच्या अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्टच आहे. सांगलीत एका फ्लॅटमध्ये ठेवण्यात आलेल्या गॅसच्या टाक्यांचा स्फोट झाला. त्यात फ्लॅटमधील केटर्स साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तसंच स्फोटच्या आवाजानं इमारतीतील 10 फ्लॅटच्या काचा आणि पाण्याच्या टाक्याही फुटल्या. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चेन्नईहून जोधपूरकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये 2 प्रवाशांवरती नंदुरबारमध्ये जीवघेणा हल्ला झाला. बसण्याच्या जागेवरून वाद झाला आणि संतप्त प्रवाशानं आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं दुसऱ्या प्रवाशांवरती धारदार शस्त्रानं वार केले. दोन्ही जखमींवरती जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार संतोष बांगर यांनी अपघातग्रस्त वयोवृद्ध कुटुंबाला मदत केली आहे. हिंगोली औंढा राज्य महामार्गावरती निंबाळा MIDC परिसरात भीषण अपघात झाला. यात वयोवृद्ध कुटुंब गंभीर जखमी झालं. या कुटुंबाला आमदार संतोष बांगर यांनी स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात नेलं. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनलच्या पार्किंगमध्ये अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मर्सिडीज गाडीचा अपघात झाला. यात 5 जण जखमी झाले. त्यातील 3 जण हे विमानतळावरील क्रू मेंबर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नाशिकच्या आडगावात निलगिरी बागेत टोळक्यानं एका युवकावरती हल्ला केला. या हल्ल्यात 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. श्याम राजू कुसेकर मृत मुलाचं नाव असून तो मोलमजुरीचं काम करायचा. श्यामवरती हल्ला कोणी आणि का केला याचा तपास पोलीस आता करतायत. हिंगोली ते सेनगाव राज्य महामार्गावरती सुसाट वेगानं धावणाऱ्या एका रिक्षातून 3 मुली खाली पडल्या. या घटनेत एका 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर 2 विद्यार्थिनी गंभीर जखमी आहेत. याच प्रकरणी रिक्षा चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या हर्सूलमध्ये मध्य प्रदेशातील यात्रेकरूंच्या बसचा अपघात झाला. अपघातात एक महिला जागीच ठार झाली. 23 प्रवासी जखमी झाले. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि तीव्र उतार असलेल्या वळणाचा अंदाज न आल्यानं अपघात झाल्याची माहिती आहे. आता बातमी पुण्यातून समोर येते. पुण्याच्या रविवार पेठेमध्ये फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली आहे. भोरी आळी परिसरामध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. हा सगळा राडा जो आहे तो CCTV मध्ये कैद झालेला आहे. मारहाण करणाऱ्यांवरती पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप आता मारहाण झालेल्या युवकानं केलेली आहे. एकंदरीतच ही फ्री स्टाईल हाणामारीची दृश्य आपण साम टीव्हीवरती पाहतोय. CCTV मध्ये ही बेदम मारहाण जी आहे ती कैद झाली आहे. कॉलेज तरुणाला ही बेदम मारहाण करण्यात आली आहे. पुण्यातील रविवार पेठेतली ही दृश्य आहेत. यानंतर पुन्हा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. आंबेगाव तालुक्यातील टावरेवाडीत 16 एकर ऊसाला आग लागली. यात 9 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. विद्युत वाहक तारांच्या घर्षणानं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शिर्डी दुहेरी हत्याकांडानं हादरली आहे. साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. एका अज्ञातानं शिर्डीतील तिघांवरती चाकू हल्ला केला. 3 वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवरती चाकूनं वार करून दोघांची हत्या करण्यात आली आहे आणि यात एक जण गंभीर जखमी झालाय. भिवंडीत अल्पवयीन मुलीचा शेजाऱ्याने विनयभंग करून तो फरार झाला. बातमी पसरताच मोठ्या प्रमाणात स्थानिक घटनास्थळी दाखल झाले. मात्र जमावानं हे सर्व बांगलादेशी असल्याचं समजून तिघांना जबर मारहाण केली आहे आणि याच प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. नागपूरमध्ये पोलीस विभागाच्या 2 बीट मार्शलकडून नक्षल अभियानाच्या पोलीस निरीक्षकाला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली आहे. शहरातील वाडी पोलीस स्टेशन हद्दीतील बारमध्ये ही घटना घडली. पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 जणांनी मिळून एका मित्राचा बेदम मारहाण करत खून केलाय. कल्पेश विजय रुपेकर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर आरोपींमध्ये वैभव मालोदे, वैभव गिरी, प्रेम तीनगोट आणि सौरभ भोले यांचा समावेश आहे. त्यांच्यावरती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. केंद्रीय अर्थसंकल्पात सुधारित उडाण योजना जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार जळगाव विमानतळावरून नवीन विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. यात दिल्ली, जयपूर, तिरुपती आणि इंदूर या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याबाबत प्रस्ताव हा नागरी उड्डाण विभागाला देण्यात आलाय. राज्यभरात वीज वितरण करणाऱ्या महावितरणची वर्षाला 12,000 कोटींपेक्षा जास्त किमतीची वीज गायब होतीये. मात्र त्याचा भुर्दंड नियमित वीज बिल भरणाऱ्यांना बसतोय. त्यामुळे वीज गळती कमी करण्यासाठी काय उपाययोजना करणार असा सवाल आता सर्वसामान्य ग्राहक विचारतायत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीत आरबीआय रेपो रेट संदर्भातला निर्णय जाहीर करणार आहे. आरबीआय रेपो रेट 6.50 वरून 6.25% करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. रेपो रेटमध्ये कपात झाली तर त्याचा परिणाम मध्यम वर्गाला कमी व्याजदरानं कर्ज मिळण्यास होईल. मुंबईत मंत्रालयातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधींनी फेस डिटेक्शन प्रणालीसाठी आवश्यक नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. मंत्रालयात प्रवेशासाठी फेस डिटेक्शन आधारित मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे. यामुळे शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येईल म्हणून हे आवाहन करण्यात आलंय. MMRDAची विकास कामं आता वेग घेणार आहेत. कारण MMRDAकडील परवानगी आता ऑनलाईन पद्धतीनं देण्यात सुरुवात झाली आहे. 1 फेब्रुवारीपासून विकास कामांसाठीच्या परवानग्या ऑनलाईन देण्यासंबंधी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसह इतर बांधकाम योजनांना गती मिळणार आहे. लोणावळ्यात एकाच दुचाकीवरून 5 ते 6 विद्यार्थी धोकादायक प्रवास करत असलेला व्हिडिओ समोर आला आहे. पोलीस, शिक्षक आणि पालक यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडिओ आहे. मुलं शाळा कॉलेजमध्ये जातात म्हणून पालक चिंतामुक्त असतात. मात्र मुलांचा हा प्रताप पाहून पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. पुण्यात जीबीएसची लागण जास्त प्रमाणात होण्याची कारणं आता समोर आली आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात जीबीएस प्रकरणं फक्त शरद ऋतूतच दिसतात. या काळात रुग्णांची संख्या अधिक वाढते असा दावा करण्यात आला. शिवाय पुण्यातील दूषित पाणी याला कारणीभूत असल्याचंही नागरिकांना सांगण्यात येत आहे. म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी. लक्षणं दिसताच तात्काळ उपचार सुरू करावे असंही आवाहन करण्यात आलंय. जीबी सिंड्रोमबाबत रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यात यशस्वी आहोत असं कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणालेत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागलाय. राज्यात मृतांची संख्या 5 आहे. मात्र हा आजार काही संसर्गजन्य नाहीये. म्हणून नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन सुद्धा आंबेडकरांनी केलं.
आता एक महत्त्वाची बातमी अगदी सविस्तरपणे पाहूयात. मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी धनंजय मुंडेंची कोंडी केलेली आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबतचं उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे देखील आता पुन्हा एकदा बीड प्रकरणाकडे लक्ष त्यांनी वळवलंय. त्यांनी धनंजय मुंडेंवरती हल्लाबोलच केलाय. नेमकं ते काय म्हणालेत त्या संदर्भातलाच हा रिपोर्ट सविस्तरपणे पाहूयात. मुंडेंमुळे जातीयवादाचा चौथा अंक सुरू. जरांगेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. नामदेव शास्त्रींवरही जरांगेंचा प्रहार. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं. कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे. ऐकलत? भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची अशा शब्दात पाठराखण केल्यानं त्यांच्यावर चौफेर टीका होतीये. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालंय. धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढत चाललाय. भाजप आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे दोघांवरही निशाणा साधलाय. धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे जातीयवादाचा चौथा अंक सुरू झालाय. हा नवा अंक भयंकर आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय. या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं चौथा अंक बघायला मिळाला जातीवादाचा. ही चौथा अंक, कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावली. खंडाण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचा जे अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा. आता हे चौथा अंक आता नवीन त्याच्यामुळं बघायला मिळाला या राज्याला. ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे तिथेही जातीवाद होऊ शकतो हा नवीन अंक राज्याला पाहायला मिळतोय, अशी खरमरीत टीका जरांगेंनी नामदेव शास्त्री यांच्यावर केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंनी सुरू केलेलं उपोषण 6व्या दिवशी मागे घेतलं. सध्या ते विश्रांती घेत आहेत. मात्र या दरम्यान त्यांनी धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्रींवर तिखट शब्दात प्रहार करत बीड सरपंच हत्या प्रकरणाची धार कमी होऊ दिलेली नाही. आता कुठल्या वळणावर हे प्रकरण जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.